न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पैठण शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा धुमधडाक्यात लोकार्पण सोहळा संपन्न। पैठण तालुक्यातील मातंग समाजाची अनेक वर्षाची मागणी होती की पैठण शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊंचा भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा। अखेर माजी पालकमंत्री तथा विद्यमान खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास पाटील भुमरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून अण्णाभाऊंचा 12.5 फूट उंचीचा पुतळा उभारला व ऑगस्ट 15 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा आमदार विलास पाटील भुमरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी बोलताना खासदार भुमरे म्हणाले की आपण कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता पैठण शहरात सर्व महापुरुषांची पुतळे स्वखर्चाने बसवण्याचे काम केले असून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम भुमरे परिवार करत आहे। आमदार विलास पाटील भुमरे आपल्या भाषणात म्हणाले की युवकांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचले पाहिजे, कारण हेच महापुरुषांची पुतळे आपल्याला प्रेरणा देत असतात। याप्रसंगी पैठण नगराध्यक्षा विद्या कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, सभापती विनोद पाटील बोंबले, रवींद्र पाटील काळे, भूषण कावसनकर, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, जालिंदर आडसूळ, मनीषा स्वप्नील साळवे, शिवराज पारीख, जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप, कारभारी लोहकरे, पोपट औटे, नितीन तांबे, वैशाली परदेशी, उपसभापती संजय लगाने, स्वप्नील साळवे, अभियंता हातीम शेख, पुतळा शिल्पकार साळुंखे, बजरंग लिंबोरे, ज्योती काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी समाजाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाड, डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे अध्यक्ष मनेश आव्हाड, धर्मराज मिसाळ, भानुदास जाधव, रावसाहेब नाडे, गणेश वडागळे यांनी मनोगत व्यक्त केले। पैठण नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या नवीन नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचे नाव द्या अशी मागणी समाजाच्या वतीने मनीष आव्हाड यांनी खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास पाटील भुमरे यांच्याकडे केली। मिरवणुकीमध्ये जिजा प्रवाणे, अविनाश मिसाळ, विलास नवगिरे, आकाश जाधव, सुरेश घोडके, अनिल चौतमल, जयदीप घोडके, विमराव नवगिरे, अरुण ससाणे, शरद चव्हाण, गोपीचंद आहिरे, सुधीर आव्हाड, लहू गवळी यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केबी शेख यांनी केले तर आभार लहुजी गायकवाड यांनी मानले। यावेळी पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त यांना करण्यात आला होता। पैठण तालुका प्रतिनिधी मनेश आव्हाडची रिपोर्ट।